आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। चोपडा तालुक्यातील गौऱ्यापाडा येथील वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील पवार यांनी चोपडा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. थोरात यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज करून उमरटी वनविभागाच्या हद्दीत असलेल्या गौऱ्यापाड्याजवळील अपार्टमेंट नंबर 252, 253, 254 मध्ये साधारणपणे 150 झाडांची अवैधपणे वृक्षतोड झाल्याचे नमूद करण्यात आले होते। त्या अनुषंगाने यावल वनविभागाचे एसीएफ एम.बी. पाटील, चोपडा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी.के. थोरात यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत कंपार्टमेंट नंबर 252, 253, 254 मध्ये प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। शिवाय ड्रोन कॅमेऱ्याच्या साहाय्याने देखील व्हिडिओ शूटिंग केली असता कुठल्याही ठिकाणी 150 वृक्षांची तोड झाली नसल्याचं आढळून आलं। शिवाय गौऱ्यापाडा येथील वनव्यवस्थापन समितीचे सदस्य प्रकाश बारेला यांनी सर्व आरोप खोडून टाकलेत। वनविभागाच्या जंगलात 150 वृक्षांची तोड झाली आहे, तर मग त्याने समोर येऊन ज्या ठिकाणी वृक्षांची तोड झाली ते दाखवायला हवी होती, असे माध्यमांच्या समोर सांगितलं। याबाबत आमचे प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी यांनी देखील वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत कंपार्टमेंट नंबर 252 मध्ये जाऊन यावल वनविभागाचे उपवन संरक्षक अधिकारी पी.एम. पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष माहिती जाणून घेतली। मच्छिंद्र कोळी, प्रतिनिधी चोपडा। मी सायसिंग पावरा, राहणार गौऱ्यापाडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। आणि आता आहे ना, आता आमच्या जंगलामध्ये ना तोड झालेली असं म्हणून सांगताय, लोक सांगतायत आणि पेपरमध्ये पण दिलेलं होतं, पण ते खरं नाही। ते जे आहेत ना, म्हणजे ते सांगतात की 150 झाडं तुटलेले आहे, एवढे तुटले, 300 तुटलेले असं सांगितलं आहे, पण त्याच्यात आहे ना काहीच झाडं तुटलेलं नाही। पण नुसतं आहे ना आमच्यावर थोडंसं आरोप टाकतायत ते की बुवा असं आहे, तसं आहे, अमुक आहे, ढमुक आहे, असं आमच्याच गावाचा माणूस आहे ना, तो आमच्यावर आरोप टाकलेला आहे आता। पण तेवढं कोणतंही काम त्याचं झालेलं नाही। आणि जंगलामध्ये जाऊन जर आता पण सर्व फारीसवाले सर्व काही गेलेले जंगलामध्ये, पण तिथे जाऊन पण ना तिथे जागावर आहे ना कोणतंही तिथं सापडणार नाही। नुसतं आहे ना असं की बा राजकारणामुळे किंवा रेशन दुकानदार आहे तो त्याच्यामुळे कसं तरी ते आमचं खोटी बातमी टाकून दिलेली आहे। आणि टाकल्यानंतर आहे ना ते आता आम्हाला आहे ना नुसतं की बा फसवण्यासाठी त्यांनी जे काही त्याच्या मनात आलेलं आहे तसं त्यांनी लिहून दिलेलं आहे आणि करून टाकलेलं आहे, एवढं माझं म्हणणं आहे। आणि झालं माझं। दादा, तुमच्याकडे खरं झाड तुटे का 250? नाही, काहीच नाही तुटलेलं आहे, बघितलं नाही ना आम्ही तर। ठीक आहे, हां, जागावरच गेलं बी नाही आणि तिथं जागावर आहेत पण नाही डायरेक्ट। ओके ओके, नाव काय सर तुमचं? सायसिंग नाहरिया पावरा, कुठले? गौऱ्यापाडा, ओके, पोस्ट उमरटी, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। मी डेंगरिया रेसला पावरा गौऱ्यापाडा बोलतोय। तो सुनीलचा मी काका आहे। तो काय आरोप टाकलेले आहे का झाडे तोडले, 300 250 तोडले असं सांगत तो खोटं आहे। काय देखले नाही आम्ही, काय त्यांना काय तोडायला असं त्याने फोटो बी काहीतरी जावायला पाहिजे होतं, ते काय खोटं आहे। हां, झाड देखले नाही आम्ही, हां, तर तोडलं नाही। दादा आम्ही सांगितलं, बोलावलं उन्हात नाही। हां हां हां, आता बोलावलं आम्ही उन्हात नाही। ज्याने आरोप केला ते आले का इथं? नाही, झाडे दाखवले का? नाही। दादासाहेब तुमचे काय म्हणायचे? आमचं म्हणायचं आहे भाऊ, आम्हाला म्हणजे 2 वर्षापासून रेशन मिळत नाही आणि त्या रेशनबाबत आम्हाला त्याला बोलावं जावं, ते मग ते आम्हाला काही अंगठा घेत नाही, काही नाही, आम्हाला रेशन मिळत नाही। आणि हे गोष्टी त्याची आहे लाकड चुट्टी तोडचं सांगितलं नाही, हे बी खोटं आहे। आणि खोटा आरोपमध्ये ते सायसिंगच्या नावावर टाकलेलं आहे। हे सर्व त्यांचं गलतच चालतं ते तिथे, एवढं सांगून माझं संपलं। रेशन कोण वाटप करतो तुमच्या गावात? तोच वाटप करतो का? सुनील वाटप करतो। ज्याने आरोप केला तोच वाटप करतो का? तो पुढाच्या आगरतून आणलेलं आहे, पण अजून मिळाली नाही आम्हाला। नाही, रेशन तो वाटप करतो का? हा, तोच वाटप करतो। काय नाव त्याच्या? सुनील टेंबऱ्या पावरा। सुनील टेंबऱ्या पावरा, तो वन समितीचा अध्यक्ष म्हणतो। त्याला बनवून दिलं आम्ही त्यांना, पण तो काय ठिकाणवर पण त्याला बनवू द्यायचं नाही, गावालाच बनवलं त्याला। मग खोटा आरोप करतोय बुवा तो असं? आरोप करतोय, आम्हाला ते तिथून काढायचं। आपण कुठल्या गावाचे? गौऱ्यापाडाचं। आणि तो सुनील पावरा म्हणून कुठला आहे? गौऱ्यापाडाचे जे रेशन वाटप करतो, त्याच्यामुळे खोटा आरोप लावला त्याने असं। आणि तक्रार पण आम्ही दाखल केलेली होती।
तक्रार पण दिली होती माग तक्रार बी दिली 2-3 सभा गेलेली आहे, तक्रार पण दिलेली होती त्याच्याबरोबर. ओके ओके ठीक आहे. त्याच्यामुळे तो आमचं हे काढतोय. हा. काय भाऊ काय म्हणायचे तुमचे? 15 महिना झाला तरी बी ते दिलं नाही अजून. मग हा जो आरोप केलाय 250 झाडांचा हा खोटा आहे का? खोटं आहे, खोटं आहे. ते खोटं आहे, खोटं आहे. बिलकुल खोटा. मग आता आहे काय? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.